नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण BMS म्हणजेच पशुसंवर्धन विभागाची जी योजना आहे, सदर योजना 3 मे 2025 ते 2 जून 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे। आणि याच संदर्भात आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर पशुसंवर्धन योजनेसंदर्भात अगोदर अर्जदार नोंदणी केली जाते, त्यानंतर योजनेसाठी अर्ज, त्यानंतर प्रणालीद्वारे जे पात्र आहेत या लाभार्थ्यांची यादी तयार केली जात असते आणि त्यानंतर त्यांची निवड आणि मग त्यानंतर अनुदान वितरित। आता सर्वप्रथम आपण बघूया की गाई आणि म्हैस यांसाठी 80,000 प्रति 2 याप्रमाणे, त्याच्यानंतर कुक्कुटपालनासाठी जवळजवळ 2,25,000 पर्यंत सदर सबसिडी ही दिली जाणार आहे। त्यात लाभार्थी हिस्सा आणि शासन हिस्सा देखील आहे। तर शेळी आणि मेंढींसाठी देखील तुम्ही सदर चार्टमध्ये बघू शकतात की 1,03,554 सर्वसाधारण जमातीसाठी, तसेच 1,03,545 शेळीचे उस्मानाबादी, त्याच्यानंतर मांड्याळ, दख्खनी अशा विविध गटांसाठी वेगवेगळे अनुदान आहे। तर हे होतं थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण अपडेट। धन्यवाद।